ओके, प्रॉब्लेम रीड करते बघा. गम लिमिटेड हॅज अ 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट. ओके, XY and Z and 2 service department S1 and S2. The following details are extracted from the books of accounts in the respect of indirect expenses incurred for the month ended March 2018. ओके, हे आपल्याला एक्सपेन्सेस प्रोव्हाइड केले बघा. एक्सपेन्सेसची सर्वांची टोटल आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, एका पूर्ण ऑर्गनायझेशनचे एक्सपेन्सेस आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. आणि पुढे आपल्याला फॉलोइंग फर्दर डिटेल्स आर कलेक्टेड फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ द अबव कॉस्ट. म्हणजे हे अबव एक्सपेन्सेस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी वी हॅव प्रोव्हाइडेड विथ सम logic or some basis. Okay, out of the basis we will select the best basis for the distribution of the expenses and we will distribute that expenses into 3 production department and 2 service department. आता एक तुम्हाला एक गोष्ट मी सांगितलेली होती, ती एक गोष्ट आठवते ते बघा. जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते कधी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कधी प्रोव्हाइड केलेले असतील तर आपण ते डायरेक्टली आपण फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटला आपल्याला ते अलोकेट करायचे, ते डायरेक्टली आपल्याला ट्रान्सफर करायचे फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटला. ओके, त्यामुळे डायरेक्ट वेजेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे सोल्युशन मध्ये आपण जेव्हा करणार आहोत तेव्हा आपण डायरेक्ट वेजेस आपण मेन्शन करणार आहोत आणि आपण ते डायरेक्टली आपण फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटला आपण ते ट्रान्सफर करणार आहोत. प्रोडक्शन डिपार्टमेंटला ते आपल्याला ट्रान्सफर करायचे नाहीये. ओके, आता बाकीचे जे एक्सपेन्सेस दिले त्यांचं लॉजिक बघा, सांगा मला काय असेल. तुम्ही मला सांगा कुठलं लॉजिक आपण यूज करणार आहोत, बेसिस आपण कोणता यूज करणार आहोत. सुपरविजन. ओके, आपल्याला लॉजिक प्रोव्हाइड केलं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ वर्कर्स आहे त्यामुळे आपण सुपरविजन आपण नंबर ऑफ वर्कर्स बेसिसने आपण डिस्ट्रीब्यूट करू शकत होतो. ओके, करू शकतो म्हणजे. नेक्स्ट, इन्शुरन्स ऑन स्टॉक. ओके, इन्शुरन्स ऑन स्टॉक साठी बघा आपल्याला स्टॉक व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, व्हॅल्यू ऑफ स्टॉक, त्या बेसिसने आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. नेक्स्ट आहे इनडायरेक्ट वेजेस. इनडायरेक्ट वेजेस साठी जे डायरेक्ट वेजेस आपल्याला प्रोव्हाइड केले ते आपण यूज करू शकतो डायरेक्टली. डायरेक्ट वेजेसचा आपण रेशो फाइंड आउट करायचा, त्या रेशोमध्ये आपले डिस्ट्रीब्यूट होतील. नेक्स्ट, लाइटिंग. लाइटिंग कोणता बेसिस यूज होईल? lighting basis, lighting we will distribute on the basis of lighting point. Okay, lighting points. Next, rent and rates. Area occupied, normally floor space occupied. Okay, floor space occupied. Next, electricity power. Electricity power, for electricity power we will use horsepower of machine. Okay, HP of machine. Okay, next, depreciation. For depreciation we will use value of machinery. Okay, and last one is sundry expenses. Actually, for sundry expenses you can use direct wages. Okay, direct wages as a basis for distribution. Okay, बघा 15 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली एकदम सिंपल प्रॉब्लेम, मला वाटतं 15 आउट ऑफ 15 मिळायला काहीच ऍक्च्युली हरकत नाही. ऍक्च्युली बघा अशा पद्धतीने आपला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. एक मिनिट दाखवतो. हे अशा पद्धतीने आपलं आन्सर असणार आहे. इन द बुक्स ऑफ गम लिमिटेड. ओके, इन द बुक्स ऑफ गम लिमिटेड, स्टेटमेंट शोइंग द प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड, आणि कॉलम्स अशा पद्धतीने प्रिपेअर होतील. ओव्हरहेड्स, बेसिस ऑफ एलोकेशन, टोटल रुपीज, इथे टोटल मेन्शन होतील. नेक्स्ट, प्रोडक्शन डिपार्टमेंट 3 आहेत आणि सर्व्हिस डिपार्टमेंट 2 आहेत. ओके, तर ते सेपरेट शो करायचे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे प्रोडक्शन डिपार्टमेंट सर्व्हिस डिपार्टमेंट ते सेपरेट आपल्याला शो करायचे. ओके, तर प्रोडक्शन डिपार्टमेंट सर्व्हिस डिपार्टमेंट दोन्ही सेपरेट शो केलेले आहेत. ओके, आता आपण स्टार्ट करूया आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. फर्स्ट पॉईंट कुठला आपण यूज करूया, जे डायरेक्ट जे एक्सपेन्सेस जे प्रोव्हाइड केलेले असतील ना ते पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा मेन्शन करून घ्यायचे. आता करंट प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट फक्त आपल्या डायरेक्ट वेजेस प्रोव्हाइड केलेले, त्यामुळे ओव्हरहेड मध्ये डायरेक्ट वेजेस. ओके, बेसिस मध्ये आपण मेन्शन करू शकतो गिवन इन प्रॉब्लेम. ओके, टोटल किती आहेत? आता इथे सुद्धा टोटल मेन्शन करताना बघा डायरेक्ट वेजेसची ऍक्च्युअली टोटल किती आहे, तर टोटल तुम्ही केली तर 30, 20, 50 प्लस 40, 90 प्लस 10, 1 लाख रुपीज आहे. पण आपण 1 लाख रुपीज आपण मेन्शन करणार नाही, कारण आपल्याला किती डिस्ट्रीब्यूट करायचे फक्त 10,000 रुपीज, 4,000 आणि 6,000. त्यामुळे इथे आपण मेन्शन करताना फक्त 10,000 रुपीज मेन्शन करा आणि बाकीचे सर्व कॉलम आपल्याला ऍक्च्युअली ते नील नाही आहेत, पण आपल्याला इथे प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपल्याला डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला चार्ज करायचे नाहीयेत, कारण ती डायरेक्ट कॉस्ट आहे, ती व्हेरिएबल कॉस्ट आहे. ती आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटची पर युनिट कॉस्ट आपण ती डायरेक्टली आपण फाइंड आउट करू शकतो. पण हे जे ओव्हरहेड आहे ते ओव्हरहेड आपण डायरेक्टली आपण त्या प्रोडक्शन युनिटला आपण अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे आपण पर प्रोडक्शन युनिट आपण कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण हे सर्व वर्किंग करतोय. त्यामुळे जी सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ती आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण ती चार्ज करून घेतो, ऍक्च्युअली ट्रान्सफर करून घेतो प्रोडक्शन डिपार्टमेंटला. ओके, त्यामुळे आपण सर्व्हिस डिपार्टमेंटची जी टोटल कॉस्ट आहे ती आपण ऍज इट इज आपण इथे शो करतो, इन्क्लुडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, पण
डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत ते आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटला इथे डॅश म्हणून शो करायचे, ते आपण नील म्हणून शो करणार, नील म्हणून नाही शो करणार पण डॅश म्हणून मेन्शन करायचे, डॅश 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 करून मेन्शन करायचं. ओके, कारण ते ऍक्च्युली आहेत तिथे, ती अमाऊंट आहे, पण आपल्याला इथे ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ते शो करायचे नाहीये. ओके, आपण कारण इथे फक्त आपण ओव्हरहेडचं आपण कॅल्क्युलेशन करतोय, त्यामुळे आपल्याला हे जे आहेत ना ते आपल्याला फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ते सर्व्हिस डिपार्टमेंटला आपल्याला शो करायचे आहेत, प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपल्याला ते शो करायचे नाहीयेत. ही एक कन्सेप्ट एक लक्षात ठेवा तुम्ही. ओके, आता डायरेक्ट आपण मेन्शन केले. आता जे रिमेनिंग जे एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिले ते आपण ऍज इट इज आपण ट्रान्सफर करायला घेणार स्टेप बाय स्टेप, या सिक्वेन्स नुसारच आपण आता मेन्शन करणार. पहिल्यांदा डायरेक्ट एक्सपेन्सेस होते ते आपण मेन्शन करून घेतले. आता इथे डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये डायरेक्ट वेजेस मेन्शन केले. In some problem you will have direct material or direct expenses, that also you can mention here, and that you will directly transfer to the service department only. Okay, आता नेक्स्ट आपण मेन्शन करूया सुपरविजन. ओके, सुपरविजन. ओके, सुपरविजन. आता सुपरविजन साठी आपण कोणता आपण बेसिस यूज करणार, तो बेसिस इथे आपल्याला मेन्शन करायचा बेसिसच्या कॉलम मध्ये. बेसिसच्या कॉलम मध्ये तुम्ही सुपरविजन मेन्शन करणार. सुपरविजन काय, नंबर ऑफ वर्कर्स. बेसिस काय, नंबर ऑफ वर्कर्स. ओके, नंबर ऑफ वर्कर्स. टोटल अमाऊंट किती आहे सुपरविजनची, 10,000. ओके, आता डिस्ट्रीब्यूट करायचे. नंबर ऑफ वर्कर्सचा तुम्ही रेशो सुद्धा इथे पाहिजे तर मेन्शन करू शकता. नंबर ऑफ वर्कर्स किती आहे त्याचा रेशो फाइंड आउट करा. 20, 30, 30, 10, 10 म्हणजे रेशो किती येईल, 2:3:3:1:1. ओके, तो रेशो पाहिजे तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. 2:3:3:1:1. ओके, हा रेशो सुद्धा तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ओके, आणि त्या रेशो मध्ये तुम्हाला आता ते डिस्ट्रीब्यूट करायचे. आता त्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी त्या रेशोची टोटल किती होते, 2 + 3 5 + 3 म्हणजे 10 होते टोटल. ओके, याची टोटल होते 10. म्हणून आपला फॉर्म्युला काय येईल, टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो 10 इंटू एक्स डिपार्टमेंटचा रेशो किती आहे, 2. ओके, सेम सिच्युएशन इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 10,000 टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो 10 इंटू 3. ओके, इथे सुद्धा आपले येतील 3,000, इथे येतील 1,000, इथे पण येतील 1,000. मग टोटल आपली होते का तेवढी 10,000 होते आपली टोटल 10,000. ओके, अमाऊंट येते 2,000, 3,000, 3,000, 1,000, 1,000. ओके, सुपरविजन आपण डिस्ट्रीब्यूट केले. ओके, कोणाला ह्या डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रॉब्लेम असेल, मला वाटत नाही की प्रॉब्लेम असायला पाहिजे. एकदम सिंपल आहे. बेसिस लक्षात ठेवा, त्या बेसिस मध्ये ते एक्सपेन्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. नेक्स्ट आहे इन्शुरन्स ऑन स्टॉक. ओके, इन्शुरन्स ऑन स्टॉक. ओके, इन्शुरन्स ऑन स्टॉक बेसिस काय आपल्याला यूज करायचं इन्शुरन्स ऑन स्टॉक साठी, व्हॅल्यू ऑफ स्टॉक. ओके, बेसिस आपल्याला काय यूज करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ स्टॉक. व्हॅल्यू ऑफ स्टॉकचा रेशो किती येतो तो आपण फाइंड आउट करून इथे मेन्शन करूया. मेन्शन नाही केला तरी सुद्धा चालेल, फक्त बेसिस मेन्शन करा. बट यू मस्ट हॅव टू कॅल्क्युलेट द रेशो because you need to distribute that amount in this ratio. 4:3:2:2:1. ओके, 4 नाही 4. ओके, 4 सुद्धा येईल. रेशो येईल, कॉमन 0 काढून टाका. रेशो फाइंड आउट करण्यासाठी एकदम सिंपल मेथड, कॉमन 0 काढून टाका. रिमेनिंग अमाऊंट आपली रेशो असेल. तर रेशो येईल 4:3:2 4:3:2 2:2 2:2:1 4:3:2 2:2:1 2:2:1. ओके, मग त्या रेशो मध्ये आपली टोटल अमाऊंट किती आहे, इन्शुरन्स 12,000 रुपीज. मग 12,000 रुपीज आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. रेशोची टोटल फाइंड आउट करून घ्या. 4 + 3 7 + 2 9 + 2 11 + 1 12. पण 12,000 डिवाइड बाय 12 म्हणजे अमाऊंट किती येते, 1,000 रुपीज इंटू 4. अमाऊंट येईल 4,000 3,000 2,000 2,000 and 1,000. टोटल फाइंड आउट करून घ्या पुन्हा एकदा. 12,000 रुपीज येते म्हणजे करेक्ट आहे तुमचा आन्सर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला नेक्स्ट आपल्याला एक्सपेन्स आपण डिस्ट्रीब्यूट करूया. नेक्स्ट काय, डायरेक्ट वेजेस, सॉरी इनडायरेक्ट वेजेस. इनडायरेक्ट वेजेस. आता इनडायरेक्ट वेजेस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला बेसिस आपल्याला काय यूज करायचं इनडायरेक्ट वेजेस साठी, डायरेक्ट वेजेस. ओके, बेसिस काय असेल आपला, डायरेक्ट वेजेस. रेशो फाइंड आउट करा डायरेक्ट वेजेसचा. कॉमन 0 कट करून टाका. कॉमन 0 3 कॉमन 0 आहेत म्हणून 30:20:40.
30:20:40, 30:20:40, 4:6, 4:6 हा रेशो आहे. ओके, तर अमाऊंट आता डिस्ट्रीब्यूट करा. तुम्ही अजून सुद्धा ऍक्च्युअली रेशो तो मिनिमाइज करू शकता ऍक्च्युअली, पण ते न करता तुम्ही हाच डायरेक्ट रेशो यूज केला तरी सुद्धा चालू शकेल. ओके, तर रेशोची टोटल फाइंड आउट करा. 30 + 20, 50 + 40, 90 + 10, 100 म्हणून टोटल होते रेशोची 100. आता टोटल एक्सपेन्सेस किती आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत? 9000 रुपीज. म्हणून डिस्ट्रीब्यूट करा. 9000 डिवाइड बाय 100 किती येतील? मला वाटते 990 येत आहेत. म्हणून 90 × 30, ओके, 2700. 90 × 20, 1800. 90 × 40, 3600. 90 × 4, 360. आणि 90 × 6, 540. ओके, अशा पद्धतीने आपले डिस्ट्रीब्यूट होतील इनडायरेक्ट वेजेस. बेसिस आपण यूज केला, डायरेक्ट वेजेस बेसिस आपण यूज केला. नेक्स्ट आपण ट्रान्सफर करूया लाइटिंग. लाइटिंग साठी काय बेसिस आहे? लाइटिंग साठी बेसिस आपण यूज करणार आहोत हॉर्स पॉवर ऑफ मशीन, सॉरी लाइटिंग पॉइंट. लाइटिंग पॉइंट्स किती आपल्याला प्रोव्हाइड केले? 20, 30, 40, 20, 10. रेशो यूज होईल 2:3:4:2:1. कॉमन 0 काढून टाकला. 2:3:4, 3:4, 2:3:4, 2:1, 2:1. ओके, मग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. टोटल किती अमाऊंट आहे लाइटिंगची? 1200 रुपीज. ओके, 5 + 4, 9, 10, 11, 12. इथे सुद्धा 12 आहे म्हणून 1200 डिवाइड बाय 12 म्हणजे येतात 100. मग 100 × 2. ओके, वायचा किती आहे? 100 × 3, 300 येतात. ह्याच्या येतील 400, नेक्स्ट येतील 200, नेक्स्ट येतील 100. ओके, रेशोला फक्त 100 ने मल्टिप्लाय करा, आपला आन्सर फाइंड आउट होत आहे. ओके, लाइटिंग नंतर काय? नेक्स्ट एक्सपेन्सेस, रेंट अँड रेट्स. रेंट अँड रेट्स साठी आपण काय यूज करणार आहोत? फ्लोर एरिया, फ्लोर स्पेसचा रेशो किती येणार आहे? 150:200. ओके, म्हणजे 15:20. कॉमन 0 1 आहे म्हणून 15:20, 15:20 /25 /10 आणि 5. रेशोची टोटल फाइंड आउट करा. 35 + 25, 60, 70, 75. रेशोची टोटल येते 75. ओके, रेंट अँड रेट्सची टोटल किती आहे? 12,000 रुपीज. आपल्या 12,000 रुपीज डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, 12,000 म्हणून 12,000 डिवाइड बाय 75 येतात 160 × 15. ओके, 2,400. ओके, 160 × 20. 160 कुठले कन्सिडर केले समजले ना? 160 कुठले कन्सिडर केले? तर 160 म्हणजे टोटल अमाऊंट 12,000 डिवाइड बाय रेशोची टोटल किती आहे? 75. ती अमाऊंट येते 160. म्हणून मी प्रत्येक वेळेस 160 × आपले रेशोने डिवाइड केलेली जी अमाऊंट येते त्याला इंटू आपण काय करतो? रेशोची अमाऊंट करतो ना पर्टिक्युलर डिपार्टमेंटची. तर ते आपण मी फक्त करतो 160 × आता झेड डिपार्टमेंटचा रेशो किती आहे? तर 25. ओके, इथे सुद्धा 160 × S1 चा रेशो किती आहे? 10. आणि इथे सुद्धा 160 × S2 चा रेशो किती आहे? 5. ओके, अशा पद्धतीने इथे आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके, टोटल फाइंड आउट करून घ्या, मॅच करा. टोटल आपली 12,000 रुपीज येते. ओके, ते ॲज इट इज 12,000 रुपीज. ओके, नेक्स्ट फाइंड आउट करा रेंट अँड रेट्स. नंतर काय दिलेलं आपल्याला? इलेक्ट्रिक पॉवर आपल्याला प्रोव्हाइड केले. इलेक्ट्रिक पॉवर. ओके, इलेक्ट्रिक पॉवर साठी आपण कोणता बेस आपण यूज करणार? हॉर्स पॉवर ऑफ मशीन, HP ऑफ मशीन. रेशो काय यूज होईल HP ऑफ मशीनचं का? बघा, S2 डिपार्टमेंटला HP नाहीच आपल्याला प्रोव्हाइड केले, त्यामुळे तिथे 0 येणार आहेत आपले. रेशो येईल 40:45, 40:45 /60 /5
1:0 हा आपला रेशो आहे. ओके, HP ऑफ मशीन. मग त्या रेशोची टोटल करा, किती आहे त्या रेशोची टोटल? 40 + 45 150 येते रेशोची टोटल. ओके, रेशोची टोटल येते 150. म्हणून इथे टोटल ऑफ अमाऊंट किती आपली इलेक्ट्रिक पॉवर किती आपल्याला रिक्वायर्ड टोटल 6000. म्हणून 6000 डिवाइड बाय 150 करून बघा किती येते 40. म्हणून प्रत्येक वेळेस 40 इंटू करायला लागेल आपल्याला. 40 इंटू 40. ओके, इथे सुद्धा 40 इंटू 45. इथे 40 इंटू 60. ओके, नेक्स्ट रेशो आहे 60. नेक्स्ट येणार आहे 40 इंटू 5 200 आणि इथे आपले 0. ओके, कारण 40 इंटू 0 तर 0च येणार आहे आन्सर. टोटल करून बघा आपली येते का 6000 रुपीज आले. 6000 रुपीज. ओके, इलेक्ट्रिक पॉवर झाली. नेक्स्ट आपल्याला काय मेन्शन करायचं इलेक्ट्रिक पॉवर नंतर? डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन. ओके ओके, डेप्रिसिएशन साठी आपण काय यूज करणार आहोत? आपण बेसिस व्हॅल्यू ऑफ मशीन. डेप्रिसिएशन साठी आपण बेसिस आपण यूज करणार आहोत व्हॅल्यू ऑफ मशीन. त्याचा रेशो मेन्शन करा, रेशो फाइंड आउट करा. कॉमन 0 काढून टाका. मला वाटतं 4 0 कॉमन आहेत म्हणून 6:5:8 6:5:8 6:5:8 कारण लास्ट डिपार्टमेंटला नाहीये त्यामुळे 0. टोटल किती आहे डेप्रिसिएशनची? 24,000. ओके, फाइंड आउट करा आता. रेशोची टोटल करा. 6:5 11 + 8 19 + 1 20 म्हणून 24,000 डिवाइड बाय 20 म्हणजे 1200 रुपीज आपल्याला यूज करायला लागतील मल्टिप्लाय करायला इंटू 6. ओके, 1200 इंटू 5. ओके, 1200 इंटू 8. ओके, 1200 इंटू 1 आणि इथे 0. ओके, टोटल 24,000. आणि लास्ट आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस साठी आपण कोणते आपण बेसिस आपण यूज करणार आहोत? सन्ड्री एक्सपेन्स साठी आपला बेसिस कोणता असणार आहे? डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस आपण ऑलरेडी मेन्शन केले, त्याचा तोच सेम रेशो राहणार आहे. ते मेन्शन केले म्हणून मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतलं. 30:20:40:4:6. मला वाटते त्याची टोटल 100 होते. ओके, सन्ड्री एक्सपेन्सेसची टोटल आहे 7,800 म्हणून 7,800 डिवाइड बाय 100 केलं तर 78 येतील म्हणून 78 इंटू 30. ओके, 78 इंटू 20. ओके, नेक्स्ट 78 इंटू 40. नेक्स्ट 78 इंटू 4 आणि फायनली 78 इंटू 6. ओके, आपला प्रॉब्लेम ऍक्च्युली इथे आपल्याला कंप्लीट झालेला आहे. ऍक्च्युली त्याची टोटल करून बघा. बघा इथे टोटल फाइंड आउट होते 7,800 रुपीज. ओके, आपली इथे ऍक्च्युली आता कंप्लीट झालेली. इथे फक्त आपल्याला टोटल आता मेन्शन करायचे. ओके, टोटल आता टोटल फाइंड आउट करण्यासाठी मी ऍक्च्युली फॉर्म्युला मेन्शन करतो. ओके, तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून दाखवावे लागतील. ओके, 92,000 त्याची ओव्हरहेड टोटल, सर्व ओव्हरहेडची टोटल होते. ओके, ही सर्व टोटल आहे. आपला इथे प्रॉब्लेम ऍक्च्युली कंप्लीट झालेला आहे. ओके, एकदम सिंपल आहे. फक्त बेसिस आपल्याला यूज करायचा आहे. बेसिस जो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जो प्रोव्हाइड केलेला असेल तो यूज करायचा. त्याचा रेशो फाइंड आउट करायचा आहे आणि त्या रेशो मध्ये सर्व एक्सपेन्सेस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. ओके, हा होता ऑक्टोबर 2018 चा प्रॉब्लेम होता. ओके, आता आपण नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया एक. नेक्स्ट प्रॉब्लेम ऍक्च्युली ओके ऑक्टोबर 18 होता हा. ओके, आता मला ऍक्च्युली याचा इयर माहित नाहीये कोणत्या इयरचा. 1 मिनिट हा, इयर कोणता आहे? मार्च 18 चा ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे. लेक्चर चालू आहे. ओके, मार्च 18 चा प्रॉब्लेम आहे हा. ओके,
ओके, हा प्रॉब्लेम आहे. मार्च 18चा प्रॉब्लेम बघा. या प्रॉब्लेम मध्ये द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. हा 8 मार्क्सचा प्रॉब्लेम आलेला होता. 8 मार्क्सचा प्रॉब्लेम होता. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ 4 डिपार्टमेंट. प्रोडक्शन डिपार्टमेंट, देर आर 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट, P, Q and R, and 1 service department, that is S. And some of the basic information is provided here, out of which one is important, actually direct wages. Okay, we will directly transfer this to the service department, that is rupees 20,000 only we will transfer in the distribution sheet, and this will be nil. Okay, for production department will be nil. Okay, and we will distribute these expenses in by using this basis. Okay, आता बेसिस कोणते यूज करणार ते मला सांगा पटापट. रेंट, एरिया स्क्वेअर फीट. नेक्स्ट रिपेअर टू प्लांट, कोणता बेसिस यूज करणार? रिपेअर टू प्लांट, value of plant. Value of plant. Okay, nice, very nice. Okay, next depreciation on plant, depreciation on plant. Okay, same basis we will use, that is value of plant. For depreciation we will also use value of plant. Okay, for lighting expenses, कोणता basis use होईल? Lighting expenses, Number of light point. okay, nice, number of light point. Next supervision expenses, okay, number of employees. Supervision expenses, number of employees. Next fire insurance on stock. आता स्टॉक वरती इन्शुरन्स आहे, रिलेटेड टू स्टॉक आहे म्हणून व्हॅल्यू ऑफ स्टॉक. ओके, फायर इन्शुरन्स ऑन स्टॉक, व्हॅल्यू ऑफ स्टॉक. नेक्स्ट पॉवर. आता बघा पॉवर साठी तसं बघितलं ना तर प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाहीये, पण आता इथे असं ऍझम्पशन आपण करू शकतो की प्लांट व्हॅल्यू आहे, म्हणजे प्लांटची जी व्हॅल्यू आहे तेवढी आपण ती मशीनची HP असू शकते. म्हणजे जेवढी प्लांट जेवढी जास्त व्हॅल्यूची असेल तेवढी त्याच्यासाठी HP किंवा तेवढी त्याच्यासाठी जास्त इलेक्ट्रिसिटी यूज होऊ शकते. त्यामुळे आपण इथे आपण व्हॅल्यू ऑफ प्लांट सॉरी पॉवरसाठी आपण बेसिस आपण यूज करू शकतो व्हॅल्यू ऑफ प्लांट. ओके, व्हॅल्यू ऑफ प्लांट हा ऍक्च्युली प्रॉपर बेसिस होईल पॉवरसाठी. ओके, नेक्स्ट आहे एम्प्लॉईज इन्शुरन्स. एम्प्लॉईज इन्शुरन्स साठी आता इथे काही जणांचं मत असं असेल की नंबर ऑफ एम्प्लॉईज, पण नॉर्मली जो इन्शुरन्स असतो ना तर त्या पर्सनच्या सॅलरीचा काहीतरी पर्सेंटेज ऍक्च्युली बाजूला काढले जातात आणि ते इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्ट केले जातात, म्हणजे इन्शुरन्स साठी ते बाजूला काढले जातात. त्यामुळे इथे डायरेक्ट वेजेस हा जो बेसिस आहे तो प्रॉपर बेसिस होऊ शकेल. ओके, एम्प्लॉईज इन्शुरन्स साठी आपण डायरेक्ट वेजेस आपल्याला बेसिस आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके, नंबर ऑफ एम्प्लॉई. आता काही जणांना असं वाटेल की एम्प्लॉईज इन्शुरन्स म्हणजे नंबर ऑफ एम्प्लॉईज हे बेसिस असायला पाहिजे असं त्यांना वाटेल, पण जास्त प्रॉपर बेसिस कोणता यूज होईल तर डायरेक्ट वेजेस, कारण की नॉर्मली त्याच्या व्हॅल्यू ऑफ सॅलरी जी सॅलरीची व्हॅल्यू असते ना त्यातले काही पर्सेंटेज आपण इन्शुरन्स साठी अलोकेट करतो. म्हणजे काय प्रत्येकाची अशी काय सेम अमाऊंट नसते त्या इन्शुरन्ससाठी, तर ती इन्शुरन्स कशावरती डिपेंड करते? त्याच्या सॅलरीवरती. मग त्याची सॅलरी म्हणजे किती आहे, त्याचे वेजेस किती आहेत, तर त्या वेजेसच्या प्रमाणे आपण कधी डिस्ट्रीब्यूट केले तर ते प्रॉपर बेसिस होईल. आता नंबर ऑफ एम्प्लॉईज काही वेळेस करेक्शन म्हणजे काही ठिकाणी म्हणजे काही वेळेस मुलांनी केलेलं आहे म्हणजे स्टुडंटनी केलेलं आहे म्हणून ते राईट सुद्धा कन्सिडर करू शकतील. ओके, हा बोल नंदिनी. ओके, ओके, नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आहे एम्प्लॉईज इन्शुरन्स. ओके, ते लास्ट होतं ऍक्च्युली आणि सांगितलं प्रिपेअर द स्टेटमेंट शोईंग द प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड. ओके, सेम आपला स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, मी सेम ऍक्च्युली बुक यूज करतोय, त्यातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व डिलीट करतोय. ओके, इथे कंपनीचं नाव वेगळं येईल ऍक्च्युली, ते मी आता डिलीट करतोय, ते नाव आता मी करेक्शन करत ऍक्च्युली. ओके ओके, आणि हे डिपार्टमेंटची नावं सुद्धा बदलतील. काय PQR आहे, फर्स्ट नाव आहे P, सेकंड आहे Q आणि थर्ड आहे R. ओके, आणि इथे फक्त S सर्व्हिस डिपार्टमेंट फक्त एकच आहे, दोन नाही आहेत, तर मी दुसरा ऍक्च्युली फक्त डिलीट करतोय, ते ऍज इट इज ऍक्च्युली ठेवतोय, डिलीट करतोय फक्त. ओके, अशा पद्धतीने आपलं सोल्युशनचं स्टेटमेंट आपलं प्रिपेअर होईल. ओके, आता आपण फर्स्ट आपण घेऊया रेंट. ओके, रेंट ओव्हरहेड मध्ये आपण रेंट ऍक्च्युअली रेंटच्या आधी आपण एक गोष्ट विसरू आपण, त्यामुळे आपण ती पहिल्यांदा मेन्शन करूया, डायरेक्ट वेजेस. पहिल्यांदा आपण डायरेक्ट वेजेस आपण मेन्शन करूया. ओके, डायरेक्ट वेजेस, आणि डायरेक्ट वेजेस साठी गिवन म्हणून मेन्शन करा
किंवा डायरेक्ट मेन्शन करू शकता, गिवन मेन्शन करू शकता किंवा डायरेक्ट वर्ड मेन्शन करू शकता. ओके, टोटल किती आहे त्याची? आता टोटल मेन्शन करताना फक्त दोनच याची टोटल मेन्शन, एकच याची टोटल मेन्शन करायला लागेल 20,000 रुपीज आहे, कारण इथे आपल्याला मेन्शन करायचे नाहीयेत, त्यामुळे फक्त एस ची टोटल मेन्शन होईल 20,000 रुपीज. ओके, नेक्स्ट आपल्याला काय मेन्शन करायचं? रेंट. रेंट साठी बेसिस कोणता येईल? ओके, एरिया. रेंट साठी आपला बेसिस येईल एरिया, स्क्वेअर फीट. ओके, आता त्याचा रेशो आपण मेन्शन करूया. रेशो किती येईल सांगा एरियाचा? बघा कॉमन झिरो, दोन कॉमन झिरो आहेत म्हणून 15:11:15:11:5 9:5 सॉरी 11:9:5 हा रेशो येईल. ओके, मग त्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. एरियाची टोटल किती आपल्याला? रेंट किती डिस्ट्रीब्यूट करायचं? 1 लाख रुपीज. रेंट किती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं? 1 लाख रुपीज. म्हणून टोटल मध्ये मेन्शन करा 1 लाख रुपीज. तो आता आपण डिस्ट्रीब्यूट करूया 1 लाख रुपीज. रेशो किती येणार आहे? 15 + 11 26 + 9 35 + 5 40. म्हणून 1 लाख डिवाइड बाय 40 किती येतात? 2,500 इंटू 15. किती आलेले होते आपले? 2,500 ना. ओके, 1 लाख डिवाइड बाय 40 2,500 इंटू 11. ओके, 2,500 इंटू 9 आणि फायनली 2,500 इंटू 5. ओके, टोटल करून बघा किती येते टोटल? 1 लाख रुपीज होते इथे टोटल. इथे एक्सेल मध्ये इथे खाली 500 होते बघा टोटल 1 लाख रुपीज. ओके, 1 लाख रुपीज टोटल आपलं म्हणजे राईट आहे आपलं. नेक्स्ट आहे रिपेअर्स टू प्लांट. रिपेअर्स टू प्लांट. ओके, रिपेअर्स टू प्लांट साठी आपण बेसिस आपण कुठला यूज करणार आहोत? व्हॅल्यू ऑफ प्लांट. ओके, बेसिस मध्ये यूज करा व्हॅल्यू ऑफ प्लांट. ओके, व्हॅल्यू ऑफ प्लांटचा आता रेशो फाइंड आउट करा. व्हॅल्यू ऑफ प्लांटचा रेशो किती आहे? कॉमन झिरो 4 कॉमन झिरो आहेत म्हणून 24:18 24:18 12:6 12:6. ओके, 24 + 18 रेशोची टोटल करा. ऍक्च्युअली किती येते? 30 + 24 56 60 येते टोटल. ओके, रिपेअर्स टू प्लांटची टोटल अमाऊंट किती आहे? रिपेअर्स टू प्लांट 60,000 आणि रेशोची सुद्धा टोटल 60 येते डिवाइड बाय 60 म्हणून अमाऊंट येते 1,000. म्हणून 1,000 इंटू 24 म्हणजे 24,000 येतील. 18,000 12,000 आणि 6,000. ओके, डिस्ट्रीब्यूट केली अमाऊंट बघा टोटल 60,000 रुपीज होते. ओके, राईट आहे. नेक्स्ट एक्सपेन्सेस डेप्रिसिएशन ऑन प्लांट. डेप्रिसिएशन ऑन प्लांट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी कोणता बेसिस यूज होईल? व्हॅल्यू ऑफ प्लांट. ओके, बेसिस आपला कुठला यूज होईल? व्हॅल्यू ऑफ प्लांट. ओके, व्हॅल्यू ऑफ प्लांटचा रेशो ओके ॲज इट इज व्हॅल्यू ऑफ प्लांटच आहे त्यामुळे ॲज इट इज कॉपी पेस्ट करा. रेशोची टोटल किती होते? 60 होते. डेप्रिसिएशन ऑन प्लांट आहे 45,000 म्हणून 45,000 डिवाइड बाय 60 इथे 750 म्हणून 750 इंटू 24. ओके, 750 इंटू 18. ओके, 750 इंटू 12 आणि 750 इंटू 6. ओके, एवढी अमाऊंट येते आणि टोटल करून बघा बरोबर येते का? ओके, 45,000. ओके, नेक्स्ट डेप्रिसिएशन ऑन प्लांट नंतर मग लाइटिंग एक्सपेन्सेस. लाइटिंग एक्सपेन्सेस साठी आपल्याला कुठला आपल्याला बेसिस यूज करावा लागेल? बेसिस काय लाइटिंग एक्सपेन्सेस साठी? नंबर ऑफ लाइटिंग पॉइंट ना. नंबर ऑफ लाइटिंग पॉइंट बेसिस आपला यूज होणार आहे नंबर ऑफ लाइटिंग पॉइंट आणि त्याचा रेशो मेन्शन करा. नंबर ऑफ लाइटिंग पॉइंटचा किती आहे? ॲज इट इज मेन्शन करा 15:11 15:11 9:5 9:5. ओके, टोटल करा 26 + 9 35 म्हणजे 40 टोटल होते. ओके, 40 टोटल होते. इथे नंबर ऑफ लाइटिंग एक्सपेन्सेस किती आहेत टोटल? 10,000 रुपीज. ओके,
10,000 डिवाइड बाय 40 येईल मला वाटते 250 म्हणून 250 इंटू प्रत्येक वेळेस 250 इंटू 15 ओके 250 इंटू 11 ओके 250 इंटू 9 आणि 250 इंटू 5 ओके टोटल बघा आपली 10,000 होते का तो होते 10,000 होते ओके नेक्स्ट लाईट एक्सपेन्सेस नंतर सुपरविजन एक्सपेन्सेस सुपरविजन एक्सपेन्सेस साठी आपण कोणता आपण बेसिस आपण यूज करणार आहोत नंबर ऑफ एम्प्लॉईज ओके नंबर ऑफ एम्प्लॉईज कॉमन 0 मला वाटते 1 कॉमन 0 आहे फक्त त्यामुळे नंबर ऑफ एम्प्लॉईज 1 कॉमन 0 आहे तर 1 0 कमी करून बघा फाइंड आउट करा 20:15 20:15 10:5 10:5 टोटल करा किती येते रेशोची 35 + 10 45 50 टोटल येते 50 आणि सुपरविजन एक्सपेन्सेसची टोटल किती आहे 1,50,000 1,50,000 ओके 1,50,000 डिवाइड बाय 50 किती येतात 3,000 इंटू 20 ओके 3,000 इंटू 15 ओके 3,000 इंटू 10 okay and last 3,000 into 5 okay 15,000 60,000 45,000 30,000 and 15,000 टोटल करून बघा 1,50,000 ओके नेक्स्ट एक्सपेन्सेस आहेत फायर इन्शुरन्स ऑन स्टॉक ओके फायर इन्शुरन्स ऑन स्टॉक बेसिस आपल्याला कुठला यूज करायचा आहे स्टॉक वरती आहे त्यामुळे व्हॅल्यू ऑफ स्टॉक ओके व्हॅल्यू ऑफ स्टॉक आपल्याला यूज करायचं व्हॅल्यू ऑफ स्टॉक आपण बेसिस आपण कधी यूज केलाय का नाही यूज केला व्हॅल्यू ऑफ स्टॉक ओके व्हॅल्यू ऑफ स्टॉक आला त्याचा रेशो फाइंड आउट करा कॉमन 0 मला वाटतंय 4 0 कॉमन आहेत म्हणून 15:9:6 15:9:6:0 ओके कारण की सर्व्हिस डिपार्टमेंटला इथे नील मेन्शन केलेलं आहे त्यामुळे ते 0 येणार आहे फायर इन्शुरन्स फॉर स्टॉक किती आहे 50,000 ओके तर सेम अशाच पद्धतीने फाइंड आउट करा त्याची टोटल फाइंड आउट करा कारण लास्ट मिनिट उरलेला ऍक्च्युली ओके तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाकीचे एक्सपेन्सेस आणि इथे फक्त आपल्याला टोटल करायचे ओके आपला इथे प्रॉब्लेम आपला कंप्लीट होणार आहे आपले फक्त दोनच एक्सपेन्सेस राहिले आहेत पॉवर आणि एम्प्लॉईज इन्शुरन्स पॉवर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी व्हॅल्यू ऑफ प्लांट यूज करा बेसिस आणि एम्प्लॉईज इन्शुरन्ससाठी डायरेक्ट वेजेस बेसिस यूज करा आणि त्याची टोटल फाइंड आउट करा ओके मला नेक्स्ट लेक्चरला मला याची टोटल किती आले ते मला कन्फर्म सांगा ओके तर 2 हा बोल लास्ट मिनिट उरलाय बोल क्लास कॉलेज कधी स्टार्ट होणार ते अजून काही कन्फर्म झालेलं नाहीये जेव्हा गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन येईल तेव्हा स्टार्ट होईल मला वाटते दिवाळी वेकेशन नंतर ओके दिवाळी वेकेशन नंतर का त्याची चालू होईल ते पण अजून काही कन्फर्म नाहीये नोटिफिकेशन येईल तेव्हा कधी नोटिफिकेशन येईल आणि चालू होईल अजून काय